नमस्कार, मी डॉक्टर समाधान काळे. डॉक्टर समाधान काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करीत आहे. आजचा विषय आहे हृदयरोग. त्याला इंग्रजीमध्ये हार्ट डिसीज पण असे म्हटले जाते. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या कोरोनरी रक्तवाहिन्यामध्ये अडथळा आल्यामुळे जी लक्षणे दिसतात त्या लक्षण समूहाला हृदयरोग असे म्हणतात. हृदयरोगामध्ये हृदयशूल, कोरोनरी रक्तवाहिन्यामध्ये रक्ताची गुठळी अडकणे, हृदयाची निष्फलता म्हणजे हार्ट फेल्युअर आणि अचानक मृत्यू इत्यादी लक्षणे समाविष्ट आहे. अलीकडे काही वर्षात हृदयरोगाचे प्रमाण वाढलेले आहे. पाश्चिमात्य देशाच्या हृदयरोग हा प्रथम क्रमांकाचा प्राणघातक रोग समजला जातो. भारतामध्ये क्षयरोग आणि संसर्गजन्य रोग यानंतर हृदयरोग तिसऱ्या क्रमांकावर लागतो. हा रोग स्त्री पुरुष दोघांनाही कोणत्याही वयामध्ये होऊ शकतो. पुरुषांमध्ये स्त्रियांपेक्षा याचे प्रमाण जास्त आहे. 40 ते 60 वयोगटामध्ये या रोगाचे प्रमाण जास्त आहे. हृदय हा मानवी शरीरातला महत्त्वाचा अवयव असून तो साधारणतः हाताच्या मुठी एवढा असतो. मूल गर्भाशयात असताना हृदयाचे कार्य सुरू होते. हृदयाचे वजन 350 ग्रॅम असते. दिवसाला 4300 गॅलन रक्त शरीराला पुरवण्याचे प्राणवायू आणि पौष्टिक घटक रक्ताद्वारे सर्व पेशींना पुरवण्याचे काम हृदय करते. हृदयाचे दिवसाला 1,00,000 वेळा आकुंचन प्रसरण होते आणि ते मृत्यूपर्यंत अखंडपणे चालू असते. रक्तवाहिन्याची एकूण लांबी 60,000 मैल आहे. खुद्द हृदयाला सुद्धा रक्ताची गरज असते. हृदयाला कोरोनरी रक्तवाहिन्यामार्फत रक्तपुरवठा होतो. कोरोनरी वाहिन्यांचे जाळे एखाद्या मुकुटासारखे दिसते म्हणून त्याला कोरोनरी म्हणजे क्राउन वाहिन्या असे म्हणतात. कधी कधी हृदयाला रक्ताची गरज जास्त लागते. कोरोनरी वाहिन्या त्याप्रमाणे हृदयाला रक्तपुरवठा करतात. कधी कधी रक्तवाहिन्यांचा घेर कमी होतो आणि रक्तवाहिन्यामध्ये चरबी साठून राहते. त्यामुळे रक्तप्रवाहाला अडथळा येतो आणि हृदयाला प्राणवायू पुरवठा कमी पडतो. या अवस्थेला इच्छेमिया किंवा हृदयशूळ असे म्हणतात. यामध्ये रुग्णाच्या हालचालीमुळे किंवा मानसिक ताणामुळे छातीमध्ये तीव्र वेदना होतात. त्यामुळे रुग्णाच्या हालचालीवर मर्यादा येतात. हृदयविकाराचा झटका येण्याची ही धोक्याची पूर्वसूचना असते. रक्तवाहिन्यामध्ये रक्ताची गुठळी अडकली तर हृदयाच्या तेवढ्या भागाला रक्तपुरवठा होत नाही. त्या भागातल्या पेशी मरतात. याला हार्ट अटॅक किंवा कोरोनरी वाहिनी ग्लथन असे म्हटले जाते. हृदयाच्या तेवढ्या भागाची अवस्था पुन्हा सुधारू शकते आणि रुग्ण सामान्य जीवन जगू शकतो किंवा अवस्था गंभीर झाली तर मृत्यूही येऊ शकतो. आता याची लक्षणे काय आहेत? दम लागणे हे हृदयाचे रोग होण्याचे मुख्य लक्षण आहे. हृदयाला प्राणवायूचा पुरवठा कमी होतो त्यामुळे दम लागतो. छातीमध्ये वेदना होणे हे सुद्धा अनेक एक लक्षण आहे. कधी कधी उजव्या हाताला सुद्धा वेदना होतात. छातीमध्ये धडधडणे, चक्कर येणे, अस्वस्थ वाटणे, हातपाय गार पडणे, थकवा येऊन भरपूर घाम येणे ही इतर लक्षणे आहेत. या लक्षणाचे नेमके स्वरूप कळण्यासाठी योग्य तपासण्या करणे आवश्यक आहे. आता याची कारणे काय आहेत बघा. अयोग्य आहार, विहार आणि मानसिक ताण हे हृदयरोगाचे मुख्य कारण आहे. नॅशनल हार्ट अँड लंग्स इन्स्टिट्यूटने केलेल्या हृदयविषयक अभ्यासातील संशोधनावरून हृदयाची 7 महत्त्वाची कारणे सांगितली. ती अशी: कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड आणि इतर काही घटक यांचे रक्तातील प्रमाण वाढणे, उच्च रक्तदाब, प्रथिने जास्त खाण्यामुळे रक्तामध्ये युरिक ॲसिडचे प्रमाण वाढणे, मधुमेह, लठ्ठपणा, धूम्रपान, व्यायामाचा अभाव यापैकी एका किंवा अनेक कारणामुळे हृदयरोग होऊ शकतो. मात्र मुख्य कारण आहार हेच आहे. आहार, विहार, आचार यामध्ये योग्य ते बदल केला तर हृदयरोग टाळता येतो. सतत मानसिक ताण असेल तर ॲड्रिनलिन आणि कॉर्टिसोल हार्मोनची निर्मिती जास्त प्रमाणात करतात. त्यामुळे रक्तवाहिन्याचे आकुंचन होते, रक्तदाब वाढतो आणि हृदयाला जास्त काम करावं लागतं. आता यावर उपचार काय? हृदयरोगाच्या उपचारामध्ये आहाराला अत्यंत महत्त्व आहे.
पौष्टिक आहाराची योजनाबद्ध रचना केली तर शरीरातील रासायनिक क्रियांमध्ये सुधारणा होऊ शकतात. हृदय आणि रक्तवाहिन्या यात झालेले ऱ्हासजन्य बदल सुद्धा सुधारता येऊ शकतात. आहार दुग्ध शाकाहार असावा. सोडियम आणि उष्मांक याचे प्रमाण कमी असावे. आहारामध्ये उच्च प्रतीचे नैसर्गिक पदार्थ असावेत, ज्यामध्ये कोंड्यासकट धान्याचे पदार्थ, शेंगामधील बिया, फळे आणि भाज्या याचा समावेश असावा. मैद्याचे पदार्थ, मिठाई, चॉकलेट, डबाबंद पदार्थ, शीतपेये, प्राणीजन्य स्निग्ध पदार्थ, उदाहरणार्थ लोणी, साय, चरबीयुक्त मांस हे पदार्थ खाऊ नये. मीठ आणि साखर कमीच खावी. चहा, कॉफी, दारू, तंबाखू खाऊ नये. सूर्यफूल आणि मक्याचे तेल आहारामध्ये वापरावे, कारण त्यामध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करणारी आवश्यक अशी स्निग्ध आम्ले आहेत. या तेलामध्ये रक्तवाहिन्या जाड होण्याचा धोका नसतो. अल्फा आणि दही यामुळे सुद्धा कोलेस्ट्रॉल कमी होते. लेसिथिनमुळे रक्तवाहिन्यामध्ये चरबीयुक्त पदार्थ साठत नाहीत. वनस्पतीजन्य तेल, शेंगातील बिया आणि धान्य यामध्ये लेसिथिन असते. फळे आणि भाज्या हृदयरोगाच्या उपचारामध्ये अत्यंत लाभदायक आहेत. मोसमी ताजी फळे अमृतासारखे असतात. विशेषतः सफरचंद हृदयरोगाने भरपूर प्रमाणामध्ये खायला हवीत. द्राक्षे, अननस, संत्री, सीताफळ, डाळिंब, शहाळ्याचे पाणी हे हृदयरोगासाठी अत्यंत गुणकारी आहेत. रुग्णाने काही दिवस फक्त द्राक्षे खाल्ली तरी छातीमधील वेदना कमी होतात. हृदयरोगासाठी आवळा हे एक उत्तम घरगुती औषध आहे. आवळ्यामुळे शरीरातील सर्व अवयवांना नवचैतन्य प्राप्त होते. कांदा सुद्धा हृदयरोगावर गुणकारी आहे. कांद्यामुळे कोलेस्ट्रॉलचे ज्वलन होते. सकाळी उठल्यावर 1 चमचाभर कच्च्या कांद्याचा रस घ्यावा. एक चांगला उपाय आहे. मध हे एक उत्तम हृदय रोग प्रतिबंधक औषध आहे. मधामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि छातीच्या वेदना व धडधड कमी होते. प्रतिबंध उपाय म्हणून जेवणानंतर 1 चमचा मध घ्यावा. ई जीवनसत्वामुळे पेशींचे प्राणवायू वितरण सुधारते. रक्ताभिसरणात सुधारणा होते. स्नायूंना बळ मिळते. म्हणून ई जीवनसत्व आहारात असावे. हिरव्या पालेभाज्यामध्ये विशेषतः कोबीच्या बाहेरच्या पानात ई जीवनसत्व असते. हृदयातील रक्ताभिसरणासाठी ब जीवनसत्वाची गरज असते. कोंड्यासकट धान्यपिठाच्या पदार्थामध्ये ब जीवनसत्व असते. शिवाय ते कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवते. राग, भय इत्यादी कारणामुळे रक्तवाहिन्यामध्ये चरबीयुक्त पदार्थ आणि कोलेस्ट्रॉल वाढते. परंतु ब जीवनसत्वामुळे आणि पॅन्टोथेनिक ऍसिडमुळे यावर नियंत्रण ठेवता येते. लिंबू वर्गातील फळामध्ये क जीवनसत्व असते. ते हृदयरोगाच्या रुग्णासाठी खूप महत्त्वाचे आहे. हृदयरोगासाठी आपण असा आहार घ्यावा. सकाळी उठल्यावर लिंबू, मध, पाणी किंवा सफरचंद, द्राक्षे, संत्री, अननस यापैकी एक. नाश्त्यामध्ये सफरचंद, द्राक्ष, अननस, संत्री, टरबूज यापैकी एक फळे खावावी. कोंड्यासकट कणकेची पोळी, दही, दूध किंवा सोयाबीनचे दूध घ्या. मध्य सकाळी ताजे फळ किंवा शहाळी पाणी घ्या. दुपारी जेवणात लेटूस, कोबी, गाजर, काकडी, टोमॅटो, कांदा, लसूण याची कोशिंबीर, कोंड्यासकट कणकेची पोळी, दही आणि ताजी फळे घ्या. संध्याकाळी फळांचा रस घ्या. रात्री जेवणामध्ये ताजी फळे, भाज्यांचे सूप, 2 वाफवलेल्या भाज्या, पोळी. रुग्णाने नियमितपणे व्यायाम करावा. शांत झोप घ्यावी. आशावादी मन ठेवावे. मोकळे हवा आणि शुद्ध पाणी प्यावे. जलशिक्केचा 2ऱ्या आणि 10व्या मणक्याच्या मधल्या जागेमध्ये बर्फाची पिशवी 30 मिनिटे पर्यंत आठवड्यातून 3 वेळा ठेवावी. 1 दिवसाआड मानेच्या डाव्या भागावर गरम पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात. पोटाच्या वरच्या भागाला मालिश करावी. असे पाठीच्या वरच्या भागाला मालिश करावी. हातापायांना गरम पाण्याने स्नान घेतल्याने हृदयशूलमधील वेदना कमी होतात. यासोबत छातीवर गरम पाण्याची पट्टी 1 मिनिट आणि थंड पाण्याची पट्टी 5 मिनिटे ठेवावी. शवासन, वज्रासन, गोमुखासन, जलनेती, शीतकरी, भ्रमरी या योगक्रिया हृदयरोगावर लाभदायक आहेत. तर आपल्याला ही माहिती कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.